आमच्या भक्तीमध्ये व्यभिचारित आहे, व्यभिचारित आहे. आमची भक्ती नीट नाही, आमची भक्ती शुद्ध नाहीये. का? काय झालं? जगद्गुरु तुकोबराया, सर्वांना माहिती प्रसंग, तरी पण 2 मिनिटात सांगतो. जगद्गुरु तुकोबराया सकाळी उठले तर विणा घेऊन भजन करण्यासाठी कधी भामचंद्र, कधी घोराळा, कधी भंडारा या डोंगरावर जायचे. पण जाताना त्या इंद्रायणीला पार करून जावं लागायचं. म्हणून इंग्रजांनी काय केलं, त्याच्यावर एक लाकडी पूल बांधला, लाकडी पूल तात्पुरता येण्या जाण्यासाठी. आणि तुकोबरायांचं काम थोडं सोपं झालं. पुण्याला इंग्रज अधिकारी होते त्या कालखंडात. त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी तो पूल बांधला त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी, आणि त्याच्यावरून तुकोबरायांचे शिष्य तुकोबराय येणं जाणं करू लागले. एक दिवशी काय झालं, तुकोबरायांचे काही शिष्य आणि तुकोबराया पिकून येत होते. ऐका ना ए बाबांनो, मित्रांनो, मंदिरामधल्या मित्रांनो, नका ना बोलू ना रे. अरे मला येत नाही ऐका दादा, प्लीज. काय महाराज म्हणतात, कीर्तनातला व्यत्यय हा वक्त्याच्या मृत्यूपेक्षाही भयानक आहे. त्या वक्त्याला मृत्यू आला तरी चालेल, पण व्यत्यय नको बा. महाराजांचं भजन झालं. संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळचा प्रहर असावा आणि महाराज गावाकडे येऊ लागले आणि त्या पुलावर, अर्ध्या पुलावर आले. आणि एक इंग्रज शिपाई इकडे उभा होता, त्याने त्यांना थांबवलं. थांबा, इकडे येऊ नका. तुकोबराने सांगितलं, का महाराज, आमच्याकडून काही चूक झाली का? त्याने सांगितलं, तुम्हाला येऊ देतो, पण सगळ्यात पहिले गळ्यातल्या माळी काढा, इंद्रायणी टाका, आणि ज्याच्या गळ्यात माळ नसल तोच पूल पार करून जाईल. ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याला इंद्रायणी उचलून टाकण्यात येईल. धो इंद्रायणी वाहते. बाकीच्यांनी विचार करावा ना काही. धर मारता तोडका टाक, धर मारता तोडका टाक, सगळी माळी तोडण्यात टाकून दिले. आणि 10-12 पावलं गेले बापू. काय त्या शिपायाच्या पुन्हा मला लक्षात आलं, काय मनात आलं विचारायच्या काय माहिती. त्याने पुन्हा थांबवलं. थांबा, पुढे येऊ नका. आता काय झालं? आता तो माळी तोडली आली. नाही, माझं मन बदललं. आता ज्याच्या गळ्यात माळ आहे तोच फक्त इकडे, बाकीच्या सगळ्यांनी इंद्रायणी टाकण्यात येईल. लक्षात आलं का माझा बोलण्याचा उद्देश? आमच्या भक्तीमध्ये व्यभिचारित आहे. आम्ही भक्तीला निष्ठावंत नाहीये. आणि तुकोबराय म्हणतात, निष्ठावंत भाव भक्ता निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म भक्ती ते नमन. आमच्या भक्तीमध्ये व्यभिचारिता भरलेली. आमची भक्ती कशी पाहिजे माहिती तुम्हाला? आमची भक्ती कशी पाहिजे? महाराज एक ठिकाणी फार गोड चिंतन मानतात की भक्ती त्या पतिव्रतेप्रमाणे पाहिजे, की मी भक्ती करतो ही माझ्या मताने न करता मी ज्याची भक्ती करतो त्याला माझी भक्ती आवडली पाहिजे. पतिव्रतेने प्रमाण ह्या शब्दाचा अर्थ असा होतो तो सर्वांगीण विषय, फक्त आपला धर्तारच. पतिव्रता नेनो अनेकांची स्तुते, सर्व भाव पती ध्यानी मनी. भक्ती ते नमन, त्या नमनातून अव्यभिचारातून ज्यांच्या भक्तीमध्ये अव्यभिचारिता आहे ती भक्ती नम्रतेच्या मार्गाने भगवंताकडे सोपस्काराने आपल्याला नेऊन ठेवते. भक्ती ते नमन. कोणतं नमन? अजून आपण जर विचार केला तर आपल्याला असे अनेक उदाहरण बघायला भेटतील. का हो, आम्ही भक्ती करतो याचा अर्थ आमच्या भक्तीचा मार्ग चुकलेला आहे का? मी असं चुकून सुद्धा बोलणार नाही. का? कारण आपल्याकडून भक्तीचा मार्ग चुकला असं माझं म्हणणं नाही. का म्हणणं नाही? याचं कारण आहे काय असतं?
आई बापांना अपेक्षा असतील मुलाने 10वी पहिल्या फर्स्ट क्रमांकाने पास व्हावी, पण याचा अर्थ असा नाही का ते जन्माला आलं 5 वर्षाचं झालं तर डायरेक्ट 10वीला घालायचं, असं नाही ना. त्याच्यासाठी फर्स्ट केजी आहे, बरोबर आहे ना. फर्स्ट केजी आहे, फर्स्ट आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, तिसरी, चौथी, 5वी, हा हळू ढाळे. तसं आम्ही जर आता भक्तीच्या मार्गाला लागलो असेल तर नक्कीच योग्य आहे. फक्त त्या भक्तीमध्ये काय होतं, आम्ही भक्ती करतो पण आमच्या भक्तीमध्ये अहंकारता जास्त आहे. मी कोणी कीर्तनकार, मी कोणी गायक, मी कोणी वादक, एकदा मी फेटा बांधला तर मी कोणालाच ओळखत. याच भक्तीचा जगद्गुरु तुकोबाराय निषेध करतात. अशी भक्ती ज्या महात्म्यांनी केली त्या महात्म्यांचं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाव आहे. भक्ती ते नमन महाराज का हो, या भक्तीच्या नमन मात्र भक्तीच्या मार्गाने आम्हाला जाण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, त्याच्यासाठी दुसरी स्टेप सांगितली तुकोबारायांनी. तुकोबाराय म्हणतात भक्ती एकदा तुमच्या अंतकरणात नम्रतेतून प्रगट झाली, जागृत झाली का मग तुमच्या अंतकरणात जो भाव निर्माण होतो ना तो वैराग्याचा भाव आहे. वैराग्य संत महात्म्यांनी कधीही संसाराचा लोभ केलेला नाही. याचा अर्थ संसार सोडला असं नाही बरं का. संसार सोडायचा नाही, संसारातच राहायचं, पण संसार आपल्यात येऊ द्यायचा नाही. एक कल्पना किरण महाराजांनी प्रमाण दिलं, असोने संसारी जीवा वेग करी वेदशास्त्र वारी बाई असला. निवृत्ती महाराजांनी प्रमाण दिलं, संसारी असावे असोने नसावे. ठीक आहे, दोन्ही महाराजांनी नाथ महाराजांचं प्रमाण दिलं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहते तैसे असावे विषय चालू होता. वैराग्य वैराग्य आम्हालाही होत नाही असं नाही, पण काय त्या वैराग्यामध्ये त्याग आहे का? कारण त्यागातून आलेलं वैराग्य टिकतं, अन्यथा वैराग्य टिकत नाही. काय झालं पूर्वीचा काळ, काय सिद्धांत पटवून देण्यासाठी बघा ना दृष्टांताची जोड द्यावीच लागते, त्याच्याशिवाय सिद्धांत कळत नाही. पूर्वीच्या काळामध्ये या मोबाईल, टीव्ही, टेप रेकॉर्ड वगैरे ह्या गोष्टी फार कमी होत्या की मला नव्हत्याच. मग पूर्वीच्या काळामध्ये नवरा बायकोचं संभाषण असायचं, वडील मुलाचं संभाषण असायचं, आई मुलाचं संभाषण असायचं, भावा भावाचं संभाषण असायचं. अशाच संभाषणामध्ये एका नवरा बायकोचं संभाषण चालू असताना
एका बायकोकडून नवऱ्यासाठी चुकीचा अपशब्द वापरला गेला आणि नवऱ्याचा इगो जागृत झाला. म्हणजे कारण त्याचा अहंकार दुखावला गेला, मनात कुठेतरी तिचा तो शब्द पोहोचला आणि त्याने तिच्या कानामागे लावले. कानामागे लावल्यानंतर त्याही महिलेने काही विचार न करता आडवा तडवा बोलायला चालू केलं. रागाचा भार होता, ती काय मनापासून बोलत नव्हती बिचारी. त्याच्या भांडणामध्ये त्याला राग आला. त्याने विचारलं, आता जर मला बोलशील मी घर सोडून निघून जाईन, मी घर सोडून निघून जाईन. शब्द लक्षात ठेवा, शब्द. मी कोणत्या विषयावर बोलतो? मी घर सोडून निघून जाईन. तिने सांगितलं का? त्यानं सांगितलं, तू माझी चेष्टा करू नको, तू ढिले घेऊ नको मला. तिने सांगितलं, पिशवी भरेले उचला लगेच निघा. पण लावणं पडून त्याला माझ्या टाकलंच होती बिचारी. थोडं घर डोकं करून काय होतं तिचं. तो म्हणजे एकदा जर जेवतो पुन्हा येणार. ती म्हणजे पहिले निघता का पिशवी बाहेर फेकू. याला वाटलं आता आपलं डिपॉझिट जप्त व्हायची वेळ आली, त्याच्यापेक्षा निघायचं बरं. मग यांनी काय केलं, पिशवी उचलली आणि जड पावलाने उमरा ओलांडला. उमरा ओलांडला, हळूहळू मागं पाहतोय, पुढं पाहतोय, येते का काय, म्हणती का काय. अहो नका जाऊ, म्हणती का काय. ती बाहेरच आली नाही. अर्थात त्याही तिलाही माहित होते गिराय काय लेवलचं येतं. त्यानं पिशवी घेतली, स्टँडवर आलं. नाशिकला जायचं, 10ची गाडी आली. याला वाटलं 10च्या गाडीत बसून काय जाण्यात अर्थ आहे. 10:30 आली, मग ती बोलवायला आपण 10च्या गाडी निघून जाऊ. ती 10:30 आली, मग 10ची गेली, 12ची गेली, 2ची गेली. पाहता पाहता 6 वाजले. पाहता काय माझ्याकडं ते स्टँडवर बसेल, ही आलीच नाही. झालं काय, शेतातून चढून याच्या म्हशी येत होत्या. याच्या 2 म्हशी होत्या, दुभत्या, त्या येत होत्या. बस संधी सापडली. काहीच केलं नाही, पिशवी बघलं, मारली आणि शेपटीचं शेपूट धरलं. तुम्हाला माहिती का शेपटीचं म्हशीचं शेपूट धरलं काय होतं? म्हशीचं शेपूट धरलं काय? गोंगा माहिती, गोंगा गोंगा म्हणजे माहिती ना. याचा एकच मंत्र, आगा आगे म्हशी मला कुठं नेशी, आगा आगे म्हशी मला कुठं नेशी, आगा आगे म्हशी. घर आलं त्याच, आगा आगे म्हशी मला कुठं नेशी. घरात आलं पार. ती म्हणे का लय लवकर आले. बाय तू आता माझं डोकं खवळून देऊ नको, मला यायचं नव्हतं, या म्हशीमुळे यावं लागलं.